टक्केवारीमधला प्रश्न आहे 160 चे वर्गमुळात किती टक्के बरोबर 64 भागिले 2 हा आपल्याला इथे बघा जो क्वेश्चन मार्क दिलेला आहे तिथे आपल्याला किमती काढायची आहे. मग आपण सॉल्व्ह करूया. बघा पहिले मांडून घेऊ व्यवस्थित. बघा 160 दिले, मग काय लिहायचं 160 लिहायचं. आता हेच्या याच्या जागी गुणाकार वापरायचा आहे आणि बघा क्वेश्चन मार्क ठिकाणी वर्गमुळात क्वेश्चन मार्क मध्येच का x मानायचा, x घ्यायचं वर्गमुळात आणि काय करायचं नंतर बघा तर इथे वर्गमुळात टक्केवारी दिली म्हणून छेदामध्ये इथं 100 लिहायचे बरोबर हे 64 भागिले 2. ठीक आहे. तर याला आपण सॉल्व्ह करूया. तर बघा पहिले काय करू बघा तर दोन्ही बघा 64 ला भाग दिला तर 32 येतो इथे बरोबर आहे. तर बघा हे 0 कॅन्सल झाले. 16 1 16 16 दोन्ही 32 होतात. आता भागिले बघा इथं 10 भागिले मध्ये तिकडे गुणाकार मध्ये मग x वर्गमुळात हा x जसं ठेवायचा आहे आणि हे 10 गुणिले 2. ठीक आहे. 10 2 किती झाले 20 झाले. आता काय करायचं आहे जो हे वर्गमूळ आहे तिकडे गेले कशामध्ये कन्वर्ट होईल वर्गमध्ये. तर काय होणार 20 चा वर्ग काय होणार 400 म्हणजे उत्तर काय असणार आहे 400 असणार आहे. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल.